एका छोट्याशा गावात राहणारा वरुण अभ्यासात अत्यंत हुशार, जो वर्गात नेहमी टॉप करतो. त्याची स्वप्न देखील खूप मोठी असतात. 12वी नंतर बॉम्बे IIT ॲडमिशन घेण्याची त्याची इच्छा असते. तसे तो वडिलांना सांगतो. वडीलही तयार होतात. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वरुण मुंबईत येतो. तिथे क्लास जॉईन करतो. क्लासमधल्या मुलांच्या गर्दीला पाहून तो थोडा घाबरून गेलेला असतो. त्यामुळे तो कोणाशी जास्त बोलत नसे. फक्त क्लास आणि हॉस्टेल एवढंच त्याचं रुटीन असतं. क्लासमध्ये पहिली टेस्ट होते आणि वरुण त्यात पहिला येतो. दीक्षित सर वरुणला क्लाससमोर बोलून शाबासकी देतात. अभ्यास कसा करायचा हे वरुणकडून शिका असे सांगतात. तेव्हा वरुणचा कॉन्फिडन्स थोडा वाढतो. क्लास संपल्यावर बरीच मुले त्याच्याभोवती जमा होऊन विचारत असतात, तू टॉप कसा काय केलास? वरुण सांगतो, मी फक्त क्लास आणि हॉस्टेलवर गेल्यावर अभ्यास एवढंच करतो, ह्यापेक्षा वेगळं काहीच करत नाही. एवढं बोलून वरुण क्लासच्या बाहेर निघतो. तेवढ्यात एक मुलगी वरुणला पाठीमागून हाक मारते. वरुण, मी तुझ्याशी 1 मिनिटं बोलू शकते का? वरुण पाठीमागे वळून बघतो तेव्हा ती त्याच्याच क्लासमध्ये शिकणारी मायरा असते. उंच बांधा, गोरा रंग, काळे केस, घारे डोळे, दिसायला अत्यंत सुंदर. क्लासमध्ये अनेक मुलं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. वरुणनेही तिला बऱ्याचदा पाहिले होते. तीच क्लासमधली सर्वात सुंदर मुलगी स्वतःहून आपल्याशी बोलायला येते हे बघून वरुण नर्वस होतो. त्याचे हृदय अत्यंत जोरजोरात धडकायला लागते, पण चेहऱ्यावर तो काहीच दाखवत नाही. मायरा जवळ येऊन विचारते, ज्या परीक्षेत 50 ते 60% पण मुश्किलीने येतात तिथे तू टॉप कसा काय करतोस? मी अभ्यासात फारशी हुशार नाही आहे, पण घरच्यांनी प्रेशर दिलं म्हणून इथे आली. तू मला नोट्स कशा काढायच्या, अभ्यास कसा करायचा ह्याच्या टिप्स देशील का? वरुण नाही म्हणू शकत नव्हता. त्यानंतर मायरा वरुणला एका कॉफी शॉपमध्ये घेऊन जाते. तेव्हा दीक्षित सरांनी त्या दोघांनाही पाहिलेले असते. हळूहळू वरुण आणि मायरा क्लासनंतर रोज बाहेर भेटायला चालू करतात. आता वरुण क्लासला दांडी मारून मायरासोबत आपला वेळ घालवू लागतो. तासनतास गार्डनच्या बेंचवर बसणे, मॉलमध्ये फिरणे, चौपाटीवर जाऊन बसणे, घरच्यांसोबत कमी आणि मायरासोबत फोनवर रात्री तासनतास बोलणे हे वरुणचे रुटीन चालू होते. मायरा वरुणला सांगते, अभ्यासासोबत लाईफ एन्जॉय करणं देखील महत्त्वाचं असतं. आणि वरुणला देखील तिचं म्हणणं पटलेलं असतं, कारण आजपर्यंत त्याला सगळे मेहनत कर असंच सांगत असतात. पण लाईफ एन्जॉय कसं करायचं हे मायरा वरुणला दाखवून देते. आता क्लासमध्ये सुद्धा दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवायला चालू करतात. ही गोष्ट दीक्षित सरांच्या लक्षात येते. हळूहळू क्लासमध्ये वरुणचे झालेले दुर्लक्ष आणि टेस्टमध्ये घसरलेले मार्क्स, वरुणचे भवितव्य ठीक नाहीये हे दीक्षित सरांना समजलेले असते. तेव्हा क्लासनंतर वरुणला भेटण्यासाठी कॅबिनमध्ये बोलवतात. कॅबिनचा दरवाजा लावून त्याला खुर्चीवर बसायला सांगतात. सर विचारतात, क्लासला एवढ्या दांड्या मारून कुठे जातोस? तुझ्यात आणि त्या मायरामध्ये काय चालले आहे? मला सगळं माहिती आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे. वरुणला घाम फुटतो आणि खूप हिंमत करून वरुण बोलतो, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. दीक्षित सर समोरच्या खुर्चीवरून उठून वरुणच्या समोर येऊन टेबलापाशी उभे राहतात. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची वरुणची हिंमत नसते, म्हणून तो खाली एकटक जमिनीकडे बघत असतो. सर त्याला वर बघायला सांगतात आणि विचारतात, जर तुमचे एकमेकांवर प्रेम आहे तर मग मी एक काम करतो, तुमच्या घरच्यांना कळवतो. मला तुझ्या वडिलांचा नंबर दे, मी त्यांना फोन करून सांगतो की तुमच्या मुलाने तुमच्यासाठी सून शोधली आहे. वरुणला अजूनच घाम फुटतो. घाबरून वरुण नको नको बोलतो. दीक्षित सर बोलतात, अरे प्यार किया तो डरना क्या? जर तुमच्यात खरंच प्रेम आहे तर घरी सांगायला कसली भीती? आता वरुणच्या डोळ्यात पाणी यायचे बाकी होते. सर त्याच्या चेहऱ्याकडे बघून थोडं स्मित हास्य करतात आणि सांगतात, वरुण, तू ज्याला प्रेम समजतोय ते प्रेम नसून फक्त अट्रॅक्शन आहे. प्रेम तर तुझे आईवडील पण तुझ्यावर करतात, पण ते तुझं कधी नुकसान नाही होऊ देणार. तू इथे आला होतास तेव्हाचे तुझे मार्क्स आणि आत्ताचे मार्क्स ह्यात जमीन आसमानचा फरक आलाय. सर बोलतात, वरुण, तू इथे IIT करायला आला आहेस. तुझी स्वप्न, आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायला आला आहेस. तू कुठल्या चक्करमध्ये फसलास? वरुण दबक्या आवाजात बोलतो, पण सर, आमचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे. दीक्षित सर म्हणतात, ठीक आहे, आपण एक छोटीशी तुझ्या प्रेमाची टेस्ट घेऊ. 1 महिन्यानी परीक्षा आहे. तोपर्यंत तू मायराला भेटायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही, तिचा फोन उचलायचा नाही आणि मेसेजही करायचा नाही. ह्या टेस्टमध्ये जर तुम्ही पास झाले तर मी सगळ्या क्लाससमोर तुझी माफी मागेल, आणि जर तू फेल झाला तर प्रेम आहे की अट्रॅक्शन हे तुला आपोआपच समजेल. त्यानंतर तू फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचे. वरुणला सरांचे म्हणणे पटते. त्या दिवसापासून वरुण मायरासोबत बोलणे बंद करतो. तिचे फोनही नाही उचलत. सुरुवातीचे 3-4 दिवस तो खूप बेचैन राहतो. त्या दरम्यान त्याला बऱ्याचदा वाटते मायराशी बोलावे, पण दीक्षित सरांचे शब्द त्याला आठवतात. वरुण त्याचे मन अभ्यासात वळवतो. हळूहळू मायराचे पण फोन आणि मेसेज येणं बंद होतं. क्लासमध्ये सुद्धा मायरा त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते. हळूहळू वरुण अभ्यासात इतका मग्न होऊन जातो की मायराचा विषय त्याच्या डोक्यातून निघून जातो. परीक्षेचे पेपर झाल्यावर मायराला भेटून बोलूयात असा विचार वरुण करत असतो. परीक्षा होते. वरुण पहिल्यासारखा टॉप करतो. सर पुन्हा त्याला शाबासकी देतात.
सगळेजण टाळ्या वाजवतात, पण मायरा नाही. क्लासच्या बाहेर पडल्यावर वरुण मायराला मागून हाक मारतो, तेव्हा मायरा क्लासमधल्या दुसऱ्या मुलासोबत बाहेर चाललेली असते. ती जाणून बुजून वरुणकडे बघून पण न बघितल्यासारखं करते. वरुण धावत तिच्या पाठीमागे जातो, हाक मारतो, तेव्हा मायरा रागाने वळून मागे बघते. तिच्यासोबत असलेल्या मुलाचा हात हातात घेते आणि बोलते, तुला काय वाटतं, तू टॉप केलंस म्हणजे काय हिरो झालास का? तुझ्यासारखे 10 टॉपर्स माझ्या मागे पुढे फिरतात. असं बोलून त्या सोबतच्या मुलाचा हात हातात धरून ती तिथून निघून जाते. वरुणला विश्वासच बसत नाही. ज्याला तो प्रेम समजत असतो ते प्रेम नसून फक्त अट्रॅक्शन आहे हे त्याला समजून चुकलं होतं. वरुणचे डोळे भरून आलेले असतात. तेवढ्यात दीक्षित सर तिथे येतात. ते वरुणला समजावतात की ज्याला तू प्रेम समजत होतास तो तिच्यासाठी फक्त एक टाइमपासाचं साधन होतं. प्रेम कधीच कोणाच्या प्रगतीत अडथळा बनत नसतं. प्रेम तर सचिननेही आपल्या बॅटसोबत केलं होतं. APJ अब्दुल कलाम सर यांनी सुद्धा आपल्या रिसर्चवर केलं होतं. AR रहमान यांनी सुद्धा आपल्या म्युझिकवर केले आणि त्यांच्या प्रेमाने आज त्यांना कुठे नेऊन पोहोचवले. प्रेम कधीच कोणाचे पंख कापत नसते, उलट पंखांना बळ देत असते.